नमस्कार. आज माझ्याकडे मोड आलेली मटकी उरून होती, सो त्याची भाजी न करता मी त्याची मस्त रेसिपी तयार केली आहे। ही मटकी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। जाड बारीकच फिरवायची आहे, फार बारीक पेस्ट तयार करायची नाही याची, आणि पाणी अजिबात घालायचं नाही। यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे। चिली फ्लेक्स मी वापरलेला आहे, तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट करून सुद्धा टाकू शकता। धनेपूड घेतली आहे, थोडीशी हळद आणि जिरेपूड घातली आहे। 1.5 चमचा बेसन मी वापरलेला आहे आणि 1 चमचा जाड रवा मी वापरलेला आहे। चवीपुरता मीठ घ्यायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, चिली फ्लेक्स नसेल तर। आता हे भिजवून रेडी आहे। याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेते आणि त्याला गोलाकार देऊन घेते अशा प्रकारे। ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा इव्हनिंग स्नॅक्सला सुद्धा ट्राय करू शकता। यामध्ये चाट मसाला जरी वापरला तरी खूप छान चव येते। तीळ सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। अशा प्रकारे सर्व तयार करून घेतलेत मी। तेल मी आधीच तापायला ठेवलेलं होतं, लो फ्लेमवरच आपल्याला हे इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। आता याला मी पलटून घेते। एक साइड झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे, दुसरी साइड होऊ द्यायची आहे। पुन्हा याला पलटून घेते मी, म्हणजे व्यवस्थित खुरपूस होतील, ते चवीला छान लागतील, कुरकुरीत लागतात। यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। रेसिपी तयार आहे, तुम्ही वडे सुद्धा म्हणू शकता। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।